जय बाळा मित्रांनो, आपण आता आज 1 सप्टेंबरला स्टॉक मार्केटमध्ये निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे काम होऊ शकते आपण बघायचं आहे. त्यामध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट ठरेल आपण चार्टची सायकोलॉजी वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मार्केटमध्ये सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे. तर मला असं नेहमी वाटतं की चार्टचं देखील एक सायकोलॉजी आहे. चार्टची आत्मकथा असते. प्रत्येक चार्ट आपल्याशी काय तर सांगत असते, बोलत असते. ते आपण पकडायला किंवा ते आपण चार्ट बोलतोय ना, तर तो चार्ट काय बोलते समजून घेतलं पाहिजे. तर चार्टची एकदा सायकोलॉजी समजायला लागली आणि त्यानंतर एक बेसिक लेवल तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करायला लागला, मेजर लेवल कोणती, वीक लेवल कोणती, ह्या जर काय लागल्या तर त्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. आणि त्यानंतर सेकंड प्रायोरिटीला मला वाटते की कॅन्डलस्टिक पॅटर्न असून दे किंवा चार्ट पॅटर्न असून देत, ते सेकंड प्रायोरिटीला वर्क होतील. त्याच्या आधी चार्ट रीडिंग करता आला पाहिजे. चार्टची सायकोलॉजी जर समजून घेता आली, लेवल व्यवस्थित ड्रॉ करता आला, तर मार्केट बऱ्याच अंशी आपल्याला डिकोड होण्याची मदत होते. तर आपण बघूया की सोमवारी 1 सप्टेंबरला कशा प्रकारे निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये काम होईल. त्याचबरोबर मी युरोचा आणि गोल्डचा देखील एक नवीन व्हिडिओ तयार करतोय. हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला सोमवारी थोडीफार मदत होईल. किमान चार्टची सायकोलॉजी समजून घेण्यासाठी तर नक्कीच मदत होईल. तर आपण आता गेली बरेच दिवस झालं तुम्ही बघता इंडियन मार्केट सरळ गॅप डाऊन होते किंवा जरी फ्लॅट ओपनिंग किंवा गॅपअप झालं तरी मार्केट खालची रॅली देत आहे. ह्याचा सरळ सरळ इम्पॅक्ट आहे तो म्हणजे काय आहे, न्यूज आहे. न्यूजच्या इम्पॅक्टमुळे मार्केट हे काम करायला लागले, मार्केट डाऊन ट्रेंडला जात आहे. ठीक आहे, मग आपण सोमवारी तो एक अंदाज तसाच गृहीत धरून आपण त्या पद्धतीने विचार करूयात आणि आपण कशा प्रकारे काम करायचं बघूयात. मुळात गॅपअप होणार गॅप डाऊन होणार हे कोणाला माहीत नसते, ती मार्केट ओपन झाल्यानंतर करते. त्यामुळे आपण पहिले 15 मिनिटं कामच करत नाही आणि 15 मिनिटानंतर आपण खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात करतोय. मग आपण एक दोन सिनॅरिओ पकडून चालूया. मार्केट एक तर गॅप डाऊन होईल किंवा गॅपअप होईल आणि दोन्ही सिनॅरिओमध्ये आपण कशा प्रकारे काम करायचं आहे किंवा करू शकतो ते पाहूयात. जर पहिल्यांदा जर मार्केटने जर गॅप डाऊन दिला, तर कुठे देईल तो ह्या लेवलच्या आसपास गॅप डाऊन देऊ शकतोय. ठीक आहे, कारण की 24,350ची जी लेवल आहे ते एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे, त्यामुळे तिथं कुठं देऊ शकतोय. त्यात एक गोष्ट जर लक्षात ठेवा, ते एक जाता लक्षात आले माझ्या, त्यामुळे तुमच्याशी मी डिस्कस करतो. मार्केटमध्ये आहे ना, असा राऊंडचा ज्यावेळी एक चॅनल तयार होतो किंवा असा एक राऊंडचा ज्यावेळी पॅटर्न तयार होतो ना, तो मोस्ट ऑफ टाइम असा वर्क होतो बरं का. तुम्ही जर मागचे बरेच चार्ट बघितले आता, तर इथं बघा, इथं सुद्धा असा अगदी शुक्रवारचा चार्ट बघितला तर असा राऊंड तयार झाला आहे आणि तो तुम्हाला बाउन्स झालेला दिसतोय. त्याच्या आधीचा चार्ट बघितला तो पण असा एक राऊंड टाईप झाला आहे आणि तुम्हाला इथं बाउन्स झालेला दिसेल. त्याच्या आधीचे पण तुम्ही चार्ट बघा, फक्त इतकंच की या छोट्या टाईम फ्रेमवर असा नको झाला पाहिजे. तर एक चांगला मोठा असा एक आदर्श डिसेंट असा जर राऊंड झाला तर मोस्ट ऑफ टाइम इथं बाउन्स करत असतो. त्यामुळे जर तुमच्या कुठल्या सपोर्टच्या लेवल असतील आणि त्याच्यावरती असा राऊंडचा चॅनल दिसायला लागला तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा बायचा ट्रेड फाइंड करू शकता. ठीक आहे, ओके. तर मार्केटनं जर गॅप डाऊन दिला तर ह्या लेवलला देऊ शकेल, कारण की 24,350ची लेवल एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्या खाली कुठे दिला तर आपण त्यावेळी मी एक इन्स्टंट व्हिडिओ करीन एका मिनिटाचा आणि आपल्या टेलिग्रामवरती मी तो पोस्ट करत असतो, तर त्यावरती मी पोस्ट करीन. त्यासाठी नक्की टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या इंस्टाच्या चॅनलला, इंस्टावरती स्टोरी देखील मी रोजच्या रोज शेअर करत असतो. त्या एका मिनिटाच्या असतात की इन्स्टंट मार्केटमध्ये काय वाटलं त्यासाठी. तर नक्की या दोन्हीला पण तुम्ही फॉलो करू शकताय. ठीक आहे, गॅप डाऊन दिला तर काय होऊ शकेल, सिंपल गोष्ट आहे. चार्ट मला काय सांगतोय शुक्रवारचा काय सांगतोय, तर मार्केटमध्ये इथं एक चांगले बाहेर आले होते. ओके, डन. मार्केटला सेलर आहे ते ह्या लेवलपासून मार्केटला सेलिंग करून गेले होते. इथं सेलर होते, इथं पण सेलर होते. ठीक आहे, ह्या लेवल एक चांगले बाहेर आले होते पहिल्यांदा. सेकंड टाईमला ज्यावेळी इथं बाहेर आले त्यानंतर हे बाहेर थोडासा मार्केटला इथं पंप करण्याचा किंवा थोडासा मार्केटला इथं लढाई करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांची लढाई फोल ठरली. ते हरले गेले आणि त्यानंतर मार्केटने त्यांची सुद्धा स्टॉप लॉस खाल्ले. कोणाचे स्टॉप लॉस खाल्ले, तर इथं कोण बाय करून गेला असेल, त्यांचे स्टॉप लॉस इथं होते, ते मार्केटने इथं हिट केलेले आहेत. मग आता रिसेंट मार्केटमध्ये मला कोण दिसते, तर मार्केटमध्ये इथं सेलर आहेत, इथं सेलर आहेत आणि ह्या स्विंगजवळ एक सेलर चांगले आहेत. ठीक आहे, जाता आता कोणी ह्या ग्रीन कॅन्डल बघून बाय करून गेले असतील तर इथं सुद्धा बाहेर मला थोड्या प्रमाणात दिसतात. फक्त बाहेर मला एकाच ठिकाणी दिसतात. गॅपडाऊन झाल्या काय होणार आहेत, हे जे कोण बाहेर इथं गेले असणार आहेत, बसून गेले असणार आहेत, त्यांचा स्टॉप लॉस गेला, ते घरला गेले, त्यांच्या हातात काही राहिलं नाही, त्यांचा क्लिअर कट मोठा लॉस त्याला दिसणार आहे, त्यांचा अकाउंट इथं वाईपआउट झाला असणार आहे. ठीक आहे, मग गॅपडाऊन झाल्यानंतर खाली आता मार्केटला खायला काय आहे का, खाली असे कोण सेलर आहेत का की ज्यांचे मार्केट असे खाली कोण बाहेर आहेत का की ज्यांचे मार्केट स्टॉप लॉस खाऊ शकते, तर कोणी नाही आहे. खाली स्टॉप लॉस खायला काय नाही आहे म्हटल्यानंतर मार्केटनं मग जर न्यूजचा इम्पॅक्टच खूप मोठा असेल, जसा गेल्या आठवड्यात आपण बघितला, इथं तुम्हाला दिसतोय बघा, हा असा न्यूजचा इम्पॅक्ट खूप मोठा असेल तर कारण नसताना स्टॉप लॉस नसताना मार्केट खाली पडत राहील. पण मार्केटची जी चाल आहे, मार्केटची जी सायकोलॉजी आहे, ती स्टॉप लॉस हंटिंग किंवा स्टॉप लॉस घेणं, प्रॉफिट बुकिंग करणं, ह्या दोनच गोष्टी मार्केटमध्ये होतात. मार्केटमध्ये काय होणार आहे स्वतःला प्रश्न विचारा ना. एक तर प्रॉफिट बुकिंग होणार आणि स्टॉप लॉस खाल्ले जाणार. तिसरं मार्केटमध्ये काय होत नाही, फक्त काहीतरी हाय इम्पॅक्ट न्यूज असेल तरच मार्केट त्या न्यूजला रिॲक्ट करतं आणि बाईंगला जाते किंवा सेलिंगला जाते. ठीक आहे, तर ह्याच ठिकाणी मार्केटने गॅपडाऊन दिल्यानंतर खाली मार्केटला काही नाही आहे खायला, त्यामुळे न्यूजचा इम्पॅक्ट खूप हाय नसेल तर मार्केट ह्या ठिकाणी थांबल्यानंतर पहिली कॅन्डल जी आहे ती ग्रीनच झाली पाहिजे. का, कारण हे जे सेलर आहेत
हां, आणि इथले सेलर आहेत ते आपलं प्रॉफिट बुकिंग करतील. हे सेलर तर 100% प्रॉफिट बुकिंग करतील. हे सेलर आहेत त्यांना प्रचंड मोठं त्यांना प्रॉफिट दिसणार आहे. त्यामुळे हे थोडंसं मार्केटमध्ये होल्ड करणार आणि ॲक्च्युली हे स्मार्ट मनी असणार आहेत. त्यामुळे हे मार्केटमध्ये होल्ड करण्याची यांच्याकडे ताकद आहे, ती होल्ड करतील. बाकी इथले सेलर मार्केटमधून प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे मार्केटमध्ये पहिली कॅन्डल आहे ती आपल्याला ग्रीन झालेली दिसेल. पहिले 5 मिनिटाची कॅन्डल ती ह्या लेवलपर्यंत असेल आणि इम्पॅक्ट जर न्यूजचा खूप हाय असेल निगेटिव्ह न्यूजचा, तर मार्केट मग काही कारण नसताना एस एल खायला खाली नसताना सुद्धा खाली जाऊ शकते. ठीक आहे, पण ॲज अ सायकोलॉजी चार्टची पहिली कॅन्डल आहे ती आपल्याला ग्रीन झालेली दिसली पाहिजे. कुठंपर्यंत? ह्या लेवलपर्यंत. का? कारण ह्या लेवलच्या वरती परत सेलर आहेत ना, ह्या लेवलच्या वरती परत सेलर बसलेत. ह्याच्यावरती मार्केट जायला लागलं तर ते काय करायला लागलं? प्रॉफिट बुकिंग नाही, प्रॉफिट बुकिंग इथं परत होणार. ह्या वरती जायला लागल्यानंतर हे कोण सेलर असतील त्यांची तो मार्केट स्टॉप लॉस खायला लागले. मग ठीक आहे, ते स्टॉप लॉस खात असणार. त्यामुळे इथं मध्ये ग्रीन कॅन्डल होईल. आपण कुठल्या ठिकाणी काम करू शकतोय? मला वाटते पहिले 15 मिनिटं मार्केटमध्ये वाट बघितली पाहिजे आणि पहिले 15 मिनिट मी नीट काय सांगतोय ते ऐका. पहिले 15 मिनिट मार्केट जर ह्या स्विंगच्या खाली आणि पिवळ्या लाईनच्या वरती असं जर मार्केट कन्सोलिडेशन राहिलं तर पहिला जो ट्रेड असेल पीई साईडचा तो मला वाटते ह्या लेवलला आपण करता येईल, ह्या लेवलला होईल. आणि दुसरा जो ट्रेड आहे पीई साईडचा तो इथे होईल. हा जो ट्रेड आहे तो 100% वर्क होईल असं मला वाटते. लक्षात घ्या, मार्केटमध्ये 100% 200% असं काय नसते. मार्केट बाप आहे, मार्केट सुप्रीम आहे. फक्त आपला स्वतःचा विश्वास, स्वतःचा सेटअप आणि त्यावरती आपण बरेच वेळा काम केल्यानंतर त्या सेटअपवरचा विश्वास म्हणजे 100%. मला माझ्या सेटअपवरती विश्वास आहे 100%. त्यामुळे ते म्हटलं भले इथला एस एल गेला तरी मी द्यायला तयार आहे, मात्र हा ट्रेड मी सोडणार नाही. का? कारण माझ्या सेटअपवरचा माझा विश्वास आहे तो. ठीक आहे, बाकी एस एल गेले तर तिथं मार्केटमध्ये क्लोज करून आपण डे आपला क्लोज केला पाहिजे. सेटअपवरचा विश्वास ज्यावेळी तुम्ही 100% मानताय त्यावेळी तुम्ही ट्रेड घ्यायला भेट नाही. बघ इतकंच मला त्यातून तुम्हाला सांगायचं आहे. जर तर मध्ये आपण अडकायला लागलो तर आपला कन्फर्मेशन कधीच येणार नाही आणि जे मार्केट आपल्याला संधी देते ते संधी आपण कधी ग्रॅप करू शकणार नाही. तर इथे 100% ट्रेड असेल. एवढे 2च ट्रेड असतील जर मार्केट या झोनमध्ये 15 मिनिटं राहिलं तर. ओके, आणि मार्केटनं जर गॅप अप दिला त्याच्या आधी जर मार्केटने गॅप डाऊन देऊन खालीच गेलं तर मग काय करायचं ते एक सिनारिओ बघूया आपण. डन. गॅप डाऊन दिला मार्केटने आणि मार्केटने 15 मिनिटं असेल तर कसं कन्सोलिडेशन राहिलं किंवा थोडं खाली जाऊन मार्केटचं कन्सोलिडेशन राहिलं तर मार्केटने कंटिन्यू मी खालची रॅली करून देणार. पहिला ट्रेड असेल तो इथं असेल सीई साईडचा आणि दुसरा ट्रेड असेल तो ह्या रेड लाईटला असेल. त्याचा स्टॉप लॉस येतो तुम्हाला जी 24,120ची लेवल दिसत्या ह्याच्या खाली स्टॉप लॉस असेल आणि हा जो ट्रेड आहे तो मी 100% घेणार. कारण हा ट्रेड 100% वर्क होऊ शकते जसं मी ह्या ट्रेड बाबतीत बोललो. ठीक आहे, गॅपडाऊन झाल्यानंतर ह्या 2 सिनारिओमध्ये आपण अशा प्रकारे काम करू शकतोय. ठीक आहे, आता गॅपअप झाल्यानंतर काय करायचं आहे? गॅपअप झाल्यानंतर गॅपअप एक ह्या लेवलपाशी होऊ शकते कारण ही एक लेवल इम्पॉर्टंट आहे 24,500ची लेवल की जी बरेच दिवस झालं चांगली वर्क होतात आपल्याला दिसत्या. इथं झाल्यामुळे आहे ना ह्या 2 लेवल महत्त्वाच्या होत्या त्या डिस्टर्ब होणार आहेत. का? कारण की मार्केट इथं ओपन झाल्या गॅपअप ते खालीवर होणार आणि इथं नवीन बायर सेलरांचा खेळ सुरू होणार आहे. त्यामुळे मार्केट ह्या झोनमध्ये असं राहण्याची देखील शक्यता दाट आहे. ठीक आहे, मग आपण काय करायचं आहे? मार्केटनं जर गॅपअप दिला तो ह्या लेवलपाशी दिला आणि 15 मिनिटं मार्केट ह्याच झोनमध्ये असं एकत्रित राहायला लागलं आणि त्यानंतर मार्केटने खालची रॅली दिली तर हा पहिला ट्रेड असेल आणि त्यानंतरची जी तुम्ही लेवल बघितल्या तो दुसरा ट्रेड असेल सीईचा आणि इथून मार्केट वरती गेलं कन्सोलिडेशन राहून तर हा पहिला ट्रेड असेल पीई साईडचा आणि दुसरा ट्रेड ह्या लेवलला पीई साईडचा आपण घेणार आहोत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काम करायला मजा येणार आहे ह्या लेवलला, पण गॅपअपच ह्या लेवलच्या मध्ये झाल्यामुळे सेंटिमेंट सगळे बिघडणार आहेत. बायर सेलर त्यांचे स्टॉप लॉस त्यांचं प्रॉफिट बुकिंग हे सगळं बिघडलं असल्यामुळं आपला स्टॉप लॉस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिस्की ट्रेड घेण्यापेक्षा सेफ ट्रेड घेण्यात कधीही चांगलं, त्यामुळे इथं काम करता येणार नाही. बाकी फ्लॅट ओपनिंग झालं तर मग त्यावेळी मी सांगितल्याप्रमाणे टेलिग्राम किंवा इंस्टाच्या स्टोरीला ठेवीन. बाकी गॅपअप आणि गॅपडाऊन झाला तर कशा प्रकारे काम करणार आहे ते आपल्याला डिस्कस केलं. सिंपल गोष्टी बघितल्यात आपण, बाहेर कुठे आहेत, सेलर कुठे आहेत, कोणाचे स्टॉप लॉस कुठंपर्यंत जाणार आहेत, कुठे हिट होणार आहेत. आता बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये पाठिंबा बघितल्या जातात, पण आता आपण व्हिडिओ करत असताना खूपच मोठा होईल त्यामुळे त्या गोष्टी सांगण्यात पण नाही. पण तितकं लक्षात ठेवा सेलर बाहेर कुठे आहेत, त्यांचे प्रॉफिट बुकिंग स्टॉप लॉस हंटिंग कुठेपर्यंत होणार आहे आणि आपण त्याला कसा ट्रॅक करू शकतो आणि एक मेजर लेवल आपण मार्केटमध्ये कशा ड्रॉ करू शकतो. ह्या जर आपल्याला जमल्या तर मार्केट आपण आपल्या पोटापुरतं तरी आपण त्याला टॅकल करू शकतो. ठीक आहे, आता फक्त बँक निफ्टीचा आपण चार्ट बघूया. त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला आता जो सिनेरिओ सांगितला तो सेम येत आहे, फक्त गॅपडाऊन झाला इथं कुठंतरी तर ह्या लेवलवरती पहिला ट्रेड असेल पीईचा आणि ह्या लेवलवरती 100% पी साईडचा ट्रेड घ्यायला मला हरकत नाही. जे मागाशी मी निफ्टीमध्ये शब्द वापरले तेच. आणि गॅपडाऊन होऊन मार्केट जर खाली गेलं तर खालच्या लेवलला जर आपण बघितल्या तर गॅपडाऊन मार्केट खाली गेलं तर 15 मिनिटाला इथं कसं मार्केट रिॲक्ट करते बघितलं पाहिजे. 15 मिनिटापर्यंत मार्केट असे तर कुठं असेल तर ह्या लेवलवरती काम होईल, पण 15 मिनिटाच्या आतमध्ये ह्या लेवल जवळ असेल तर इथं काम करायचं नाही. मग नेक्स्ट लेवल असेल ती माझी इथं असेल. ठीक आहे, आणि मार्केटनं जर गॅपअप दिला इथं पण तीच कंडिशन आहे. ह्या लेवलला कुठेतरी गॅपअप दिला तर ह्या लेवल पुन्हा सगळ्या बिघडणार आहेत. त्यामुळे इथं काम करण्यात मजा नाही आहे. इथे एक पैशाचा ट्रेड होईल,
इथं सेकंड पी सॅटचा ट्रेड होईल आणि खाली इथं एक सी सॅटचा ट्रेड इथं घेण्यात येईल. ठीक आहे. तर आता सोमवारची आपण वाट बघूया कशा प्रकारे मार्केट ओपन होते बघूया. त्यानंतर आपण जे डिस्कस केलं ते होतंय नाही बघा. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच गॅप डाऊन झाला तर पहिली कॅन्डल आहे ते ग्रीन झालेली पाहिजे ॲज अ चार्टची सायकोलॉजी. तर काय होतंय ते आपल्यासमोर असेल. बाकीच्या आपल्या इंस्टाला आणि टेलिग्रामला फॉलो करायला विसरू नका. युरोचा आणि गोल्डचा मी व्हिडिओ करतोय तो पण नक्की पाहून घ्या. थँक्यू, धन्यवाद, जय बाळामा.